बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये अनेक दावे. झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये अनिल परबांसह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख. परब एसआरए प्रकल्पामध्ये स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते. झिशान सिद्दीकींचा जबाब. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी. सुप्रीम कोर्टामध्ये आज दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता. सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती उठवल्यास पुढील महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता. अंजली दमानिया यांच्याकडून अजित पवार यांची भेट. मुंडे कराडचे आर्थिक संबंध कसे आहेत याची दादांना माहिती दिली. कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडेंची सही. अजितदादांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांची माहिती. अजित पवारांना सर्व कागदपत्र दिली. धनंजय मुंडेंसारखे लोक राजकारणामध्ये नको. मुंडेंचा तातडीनं राजीनामा घेण्यासाठी दादांना विनंती केली. उद्या मुख्यमंत्र्यांना कागदपत्र दाखवून निर्णय घेणार असल्याचं दादांचं आश्वासन. मुंडेंच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही. निवडणूक आयोगामध्ये जाणार. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची माहिती. आयोगानं दखल घेतल्यास धनंजय मुंडेंची आमदारकी जाऊ शकते. दमानिया यांची प्रतिक्रिया. सौरभ भोंडवे नावाच्या मुलाला तलावामध्ये बुडून मारलं. कराडच्या फोनमुळे अनमोल केदार नावाच्या पोलीस निरीक्षकानं तक्रार घेतली नाही. कराडचा पोलीस यंत्रणेवर कंट्रोल होता. अंजली दमानिया यांचा आरोप. मिकी माऊस क्लब बीडला बदनाम करतंय. दमानिया तृप्ती देसाई बीडला बदनाम करतायत. गुणरत्न सदावर्तेंचा आरोप. तर गुणरत्न सदावर्तेंकडून सुरेश धस यांचा मिकी माऊस असा उल्लेख. आरोपी विष्णू साठे वाल्मिक कराडच्या सर्वात जवळचा. विष्णू साठेच्या नावावर 46 कोटींचं बिल उचलण्यात आलंय. सुरेश धस यांचा मोठा आरोप. परळीमध्ये स्पेशल ऑडिट लावण्याची मागणी. वाल्मिकच्या मर्जीमधल्या पोलीस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करा. 26 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीमधले. तृप्ती देसाई यांचा आरोप. 26 फार कमी आकडा. 150 ते 200 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीमधले. फडणवीसांना आज यादी देणार. पोलीस आकाचे पाय चेपायला माणसं पाठवायला लागलेत. सुरेश धस यांचा आरोप. डॉक्टर अशोक थोरातांवर धनंजय मुंडे आणि वाल्मिकची कृपा. काहीही गरज नसताना सुद्धा वाल्मिकला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. अंजली दमानियांचा आरोप. सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरातांवर 24 आरोप. कारवाई करा. दमानियांची मागणी. आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये सुदर्शन घुले आरोपी. सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांना उत्तर देताना महेंद्र दळवींचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंना नम्र विनंती. 3 इडियट्सला आवरा. सुनील तटकरेंवरील टीकेनंतर सूरज चव्हाणांचा गोगावले महेंद्र दळवी आणि थोरवेंवर पलटवार. मीरा रोडमधल्या शिवसेना शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने. पूनम गार्डन परिसरामधल्या शिवसेनेची शाखा अनेक वर्षांपासून ठाकरे गटाच्या ताब्यात. शिवशंकर तिवारींनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर शाखेवर दावा. 30 जानेवारीला मनसेचा मुंबईमध्ये मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार. राज्यभरातील पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व. डॉक्टर अशोक थोरात चांगला माणूस. अंजली दमानियांकडे चुकीची माहिती. थोरातांवर कारवाई करण्याची गरज नाही. सुरेश धसांकडून दमानियांच्या आरोपांचं खंडन. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे द्या. आरोपी 15 दिवसांच्या आत जेलमध्ये गेले पाहिजेत. सुरेश धस यांची मागणी. तर महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी घेतली उपअधीक्षकांची भेट. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये निवडणूक लढण्याची ठाकरेंची रणनीती. ठाणे पालिका आपलीच राहणार. आता पासूनच तयारीला लागा. बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. राजुल पटेल यांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. एवढं पतन होत असताना आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी टीका करतात. रस्सी जल गई पर बन नहीं गया असं म्हणत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. एकटे राहिलो तरी पुन्हा आम्ही लढून जिंकून दाखवू. राजुल पटेल यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे समन्वयक फैजुल्ला खान यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश. फैजुल्ला खान यांचा महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह राधा गटामध्ये प्रवेश. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला धक्का. संजय राऊत नाशिकमधून निघताच ठाकरे गटाला धक्का. नाशिकमधील 3 माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. माजी नगरसेविका समीना मेमन, इंदुबाई नागरे, विक्रम नागरेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश. उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार आमच्या संपर्कात. त्यांना कधी पक्षामध्ये घ्यायचं शिंदे ठरवणार. मंत्री संजय शिरसाट यांचा दावा. शिंदे गटामध्ये उदय होणार. संजय राऊतांकडून पुनरुच्चार. शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल. संजय राऊतांचा दावा. अंतरवाली सराठीमध्ये जरांगेंच्या आमरण उपोषणाचा 4था दिवस. वैद्यकीय पथकाकडून जरांगेंची आरोग्य तपासणी. जरांगेंसोबत असलेल्या काही उपोषणकर्त्यांचीही तब्येत खालावली. सामूहिक उपोषण करणाऱ्यांनी उपोषणस्थळी बसून मला साथ द्या. मनोज जरांगेंचं आवाहन. उपोषणस्थळी कार्यकर्त्यांची तब्येत बिघडल्यानंतर मनोज जरांगेंचं आवाहन. शिवसेनेचे आमदार हिकमत उढाण यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या तब्येतीची उढाण यांच्याकडून विचारपूस.
कल्याण काळे आणि हिकमत उढाण यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट. सरकारमधल्या प्रमुखांची भेट घेऊन जरांगेंच्या मागण्या मांडणार, काळेंची प्रतिक्रिया. दुसरीकडे कुणीही येऊ शकतं, आम्ही खुनशी आणि जातीयवादी नाही. पंकजा मुंडेंच्या विधानावर जरांगेंची प्रतिक्रिया. तर जरांगेंनी सकारात्मकता दाखवली तर मी भेट घ्यायला तयार, पंकजा मुंडेंनी केलं होतं वक्तव्य. पोलिसांचं रेकॉर्डिंग व्हायरल करणाऱ्या अक्षय आठवले गँगवर मकोका. बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई. मागील महिन्याभरामध्ये दहशत माजवणाऱ्या 2 गँगवर मकोका. पालघरचे शिंदेगडाचे नेते अशोक धोडी यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटलांनी घेतला तपासाचा आढावा. अशोक धोडी मागील 7 दिवसांपासून बेपत्ता. राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींकडून याचिका दाखल. वाळू माफियांच्या गाड्या सोडून द्या, विखेंनी केलं होतं विधान. शिंदेगडाचे नंदुरबारचे जिल्हा प्रमुख किरसिंग वसावेंची पक्षातून हकालपट्टी. निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार डॉ. हिना गावितांना मदत केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी. आमदार मिलिंद नार्वेकरांची जिल्हा नियोजन बैठकीला उपस्थिती. नार्वेकरांनी मुंबईतील आरोग्य सुविधांबाबत मुद्दे मांडले. कोरोना काळामध्ये 7 हिल्स हॉस्पिटलच्या योगदानाची माहिती दिली. डोंबिवलीमधील सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद. सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठीचा विरोध. गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांकडून तपास सुरू. अजित पवार गटाच्या बाबूराव चांदेरेंकडून कामगारांसह स्थानिकांना दमदाटी. चांदेरेंचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. चांदेरेंवर पक्ष कारवाई करणार असल्याची माहिती. अजित पवार गटाचे माजी नगरसेवक बाबूराव चांदेरेंनी महाळुंगे पोलीस चौकीला हजेरी लावली. विजय रौंदळ यांना मारहाण केल्याप्रकरणी चांदेरेंवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून बाबूराव चांदेरेंची 1 तास चौकशी. एसटीची 10 रुपयांची भाडेवाढ 15 रुपयांवर करा. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून एसटीच्या भाडेवाढीचं समर्थन. सदावर्तेंनी एसटीची बँक बुडवली, आता एसटी महामंडळ बुडवण्याचा प्रयत्न. ठाकरे गटाच्या शरद कोळींची टीका. एसटी महामंडळामध्ये नव्यानं 5,000 बस दाखल होणार. पुढील 5 वर्षामध्ये 25,000 नवीन बस ताफ्यामध्ये दाखल होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची बस खरेदीला तत्वतः मान्यता. मुंबईतील लोढा हे नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला. लोढा हे व्यापार चिन्ह वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करण्याची मागणी अभिषेक यांच्याकडून करण्यात आली होती. अमरावती मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात खासदार अनिल बोंडे, बच्चू कडू आणि खासदार बळवंत वानखेडे एकाच मंचावर. अनिल बोंडेंसमोर बच्चू कडूंची उपरोधिक टोलेबाजी तर खासदार अनिल बोंडेंकडून टोमणे. मलेरिया नियंत्रणासाठी 25 कोटींची तरतूद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण. आरटी अंतर्गत प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ. 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार. खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेमधील अर्जांसाठी मुदतवाढ. पोलीस उपनिरीक्षक पदांच्या मुलाखतीचं वेळापत्रक अखेर जाहीर. 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान मुलाखती होणार. 2023 मधील 374 पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखती अनेक दिवसांपासून रखडलेल्या. सेवानिवृत्तीचं वय 60 करण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी. निर्णय घेण्यास सरकारला विलंब होत असल्यानं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन. नीट प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये बदल. आता 180 प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना 3 तासांचा कालावधी मिळणार. परीक्षा जुन्याच पद्धतीनुसार घेण्याचा एनटीएचा निर्णय. समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्तींचे मार्च अखेरपर्यंत लवकरच वितरण. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांची माहिती. चंदीगड महापौर निवडणुकीसाठी स्वतंत्र निरीक्षक नेमला. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाच्या माजी न्यायाधीश जयश्री ठाकूरांच्या उपस्थितीमध्ये 30 जानेवारी रोजी होणाऱ्या चंदीगड महापौर निवडणुकीसाठी कार्यवाही करण्यात येणार. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार. चीनसोबतच्या बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब. 2020 पासून कैलास मानसरोवर यात्रा बंद होती. हमीभावानं सोयाबीन खरेदीमध्ये महाराष्ट्र अव्वल. मध्य प्रदेशला मागे टाकून महाराष्ट्रानं पहिला क्रमांक पटकावलाय. राज्यातून सर्वाधिक 7,81,447 टन सोयाबीनची खरेदी. पुण्यामध्ये जीबीएसचा धोका वाढला. टँकर, विहिरी, बोरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी. पालिका प्रशासनाकडून पावलं उचलण्यास सुरुवात. बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या आणि 1,111 रुपये मिळवा. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांच्याकडून आवाहन. उल्हासनगरमधून आतापर्यंत 12 बांगलादेशींना अटक. मध्य रेल्वेवरील मध्य आणि हार्बर मार्गावर रात्री मेगा ब्लॉक घेतला जाणार. आज रात्री 12:50 ते पहाटे 5:30 पर्यंत ब्लॉक असणार. पश्चिम रेल्वेवर आज वाणगाव ते डहाणू रोड दरम्यान ब्लॉक. सकाळी 10:30 ते 11:45 ब्लॉक असणार. पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द तर काही विरार डहाणू रोड पॅसेंजर वाणगावपर्यंत चालवण्यात येणार. माडाच्या कोकण मंडळाच्या 2,264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत. ठाण्यामधल्या काशीनाथ घाडेकर नाट्यगृहामध्ये सोडत काढली जाणार. 713 घरांसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही.
माहीम-मांजरे स्थानकादरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण. मिठी नदीवरील पूल क्रमांक 20च्या दक्षिण तळाच्या पुनर्बांधणीसाठी 24, 25 आणि 25, 26 तारखेला घेण्यात आला होता ब्लॉक. मुंबई पालिकेकडून नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात. पावसाळ्यापूर्वीची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन विभाग सक्रिय. मुंबईसह राज्यभरामध्ये बेकायदा फलकांविरोधात महिनाभर विशेष मोहीम. उच्च न्यायालयानं कानउघडणी केली. मोहीम राबवण्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश. मुंबईतील रस्ते पुढील 20 वर्ष खोदण्यास मनाई. सर्व रस्ते काँक्रीटचे होणार असल्यानं पालिकेचा निर्णय. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेकडून रस्ते काँक्रिटीकरण सुरू. प्लास्टिक बंदीबाबत संपूर्ण राज्यामध्ये ठिकठिकाणी तपासणी. कारवाई अंतर्गत 14.5 टन प्लास्टिक जप्त. 26,36,000चा दंड वसूल. मुंबईतून आरटी प्रवेशासाठी 11,266 विद्यार्थ्यांकडून अर्ज दाखल. 25% जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आरटी अंतर्गत मोफत शिक्षण मिळणार. मुंबईत ऑगस्टपर्यंत आणखी 10 मोनो सेवेत. फेब्रुवारीमध्ये 2 तर मार्चमध्ये 1 गाडी येणार. ठाण्याच्या वर्तकनगर भागामध्ये पालिका इमारतीसाठी वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव. परिसरातील नागरिकांचा विरोध. आंदोलनाचा इशारा. ठेकेदारांच्या विरोधात पुणे महापालिका आक्रमक. कामांना मुदतवाढ देऊनही काँक्रिटीकरण पूर्ण होत नसल्यामुळे पालिका आक्रमक. पुणे विभागामधल्या म्हाडाच्या घरांची सोडत उद्या जाहीर होणार. 3,662 घरांसाठी सोडत निघणार. पुणेकरांना लोकलप्रमाणे पुढील थांब्यांची माहिती ऐकायला मिळणार. स्वारगेट आगारामधील पीएमपी बसमध्ये सुरू होणार सेवा. पुण्याच्या लोणावळ्यामधल्या बोरघाटामध्ये दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी. दुचाकीचंही मोठं नुकसान. मुलीला मेडिकलला प्रवेश देतो म्हणून 40 लाखाची फसवणूक. 6 जणांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या दुर्गम भागामधील जिल्हा परिषद शाळा वीजमुक्त. डोंगरी भागामधल्या शाळांवर बसवले सौर युनिट. पुण्याच्या भोरमधील श्रीपती नगर परिसरामध्ये घरफोडीच्या घटना. 4 घरांची घरफोडी करून 26 लाख रुपयांचा ऐवज चोरीला. आरोपींना पोलिसांकडून अटक. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव 2,000च्या आत. कांद्याला प्रति क्विंटल 4,000चा भाव मिळावा. शेतकऱ्यांची मागणी. गोंदियाच्या ग्राम ब्राह्मणमधील वृद्धेच्या घरातून 10,000ची रक्कम चोरीला. सालेकसा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. परभणीच्या पारवामध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. परभणीमध्ये आगामी उरूस निमित्तानं शांतता समितीची बैठक संपन्न. जिल्हाधिकारी राघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, खासदार फौजिया खान यांची बैठकीला उपस्थिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दुग्ध व्यवसाय विभागाचा 100 दिवसांचा आढावा. दुधातील भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा. दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याचे फडणवीसांचे आदेश. प्रतापगडावरील संवर्धनाचं काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी. मंत्रालयामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेणार. शंभूराज देसाई यांची माहिती. ठाकरेगडाच्या बैठकीतून माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंचा काढता पाय. माजी गटनेत्यांना माझ्या शेजारी बसवल्यानं बैठकीमधून निघून गेलो. चंद्रकांत मोकाटेंची प्रतिक्रिया. मुंबई महानगरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक. मुंबई महानगर प्रदेशामधील 9 महापालिका आणि 4 नगर परिषदांचा पाणी प्रश्न गंभीर. एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, गणेश नाईक यांची बैठकीला उपस्थिती. मुंबई महानगरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचा प्रयत्न. सूर्या कवडास, सूर्या नदीवरील 5 कोल्हापुरी बंधारे अशा 10 प्रकल्पांवर आढावा बैठक. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. मजुरी आणि खतांच्या किमती वाढल्यानं कापसावर केलेला खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संकटात. बदलापुरात फेरीवाल्यांवर नगरपालिकेची धडक कारवाई. जेसीबीचा अनधिकृतवर स्टॉल्सवर हातोडा. बदलापुरातील रस्ते आणि फुटपाथनं घेतला मोकळा श्वास. पुण्यामधल्या जीबीएसची केंद्रीय आरोग्य विभागानं दखल घेतली. 7 जणांची समिती केंद्राकडून गठीत. केंद्रीय समिती राज्याच्या आरोग्य विभागाशी संवाद साधणार. प्रदूषित पाणी प्यायल्यानं जीबीएसची बाधा होत असल्याचा संशय. बर्ड फ्लूमुळे नंदुरबार जिल्हा प्रशासन सतर्क. पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले. पोल्ट्री मालकांनी घाबरून न जाता उपाययोजना करण्याचं आवाहन. धुळे पालिकेनं टीसीआय ब्राईट कंपनीच्या गोडाऊनला लावलं सील. 3,24,000 रुपये थकल्यानं गोडाऊनला लावलं सील. धुळ्याच्या शिरपूरमध्ये कापसाला भाव मिळत नसल्यामुळे कापूस घरातच पडून. कापसाला भाव वाढून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात. पालघरच्या डहाणू पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. पीडित चिमुकलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. 60 वर्षीय नराधमानं चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर. जळगावच्या रायसोनी नगरामध्ये 5व्या मजल्यावरून पडल्यानं मजुराचा मृत्यू. रामानंद पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची. नागपुरातील पारडी परिसरामध्ये एकाची दगडानं ठेचून हत्या. हर्ष शेंडे असं हत्या झालेल्या मृतकाचं नाव. 5 जणांनी हत्या केल्याची माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. माढ्यामधल्या आढेगावमध्ये 8वीच्या वर्गामधील मुलाची डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या. श्रीधर गणेश नष्टे असं आत्महत्या केलेल्या 14 वर्षीय मुलाचं नाव. मुलाचे वडील हे सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत.
नाशिकमध्ये तरुणाची उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीनं आत्महत्या केल्याची माहिती. आडगाव पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद. अंबरनाथमध्ये कर्मचाऱ्यानंच गोडाऊनमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची चोरी केल्याची घटना. आरोपी कर्मचाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपीकडून 1,06,000चा मुद्देमाल हस्तगत. नंदुरबार जिल्ह्यामधल्या बंद पडलेलं सोनोग्राफी मशीन सुरू. सोनोग्राफी मशीन सुरू झाल्यानं गरोदर मातांना फायदा होणार. 4 वर्षांपासून सोनोग्राफी मशीन धूळ खात पडलं होतं. पंतप्रधान आवास योजनेमधील पूर्ण न झालेली खासगी विकासकांकडे सुमारे 1.5 लाख घरं अखेर रद्द. राज्य सरकारचा निर्णय. गृहनिर्माण विभागामधील सूत्रांची माहिती. नंदुरबार शहरामध्ये गेल्या वर्षभरात 51,000 वाहनधारकांवर कारवाई. 51,000 धारकांकडून 62 लाखांची वसुली. बेशिस्त वाहन चालवणारी आणि अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर धडक कारवाई.